चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर झाड कोसळून झालेल्या गंभीर अपघाताची दखल घेऊन मुंबई महापालिकेनं 2 अधिकाऱ्यांना निलंबित केलंय। या अपघातात विहान श्रीवास्तव नावाच्या एका शालेय विद्यार्थ्याचा धक्कादायक मृत्यू झाला होता, तर 10 विद्यार्थी हे गंभीररित्या जखमी झाले होते। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागातील सहाय्यक उद्यान अधीक्षक जगदीश भोईर तसंच रस्ते आणि वाहतूक विभागातील एम पश्चिम विभागाचे उपअभियंता अरुण मुंढे या दोघांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले। मुंबई महापालिकेने या प्रकरणात चौकशी समितीही स्थापन केली आहे। या समितीला 8 दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश हे महापालिका आयुक्तांनी दिलेत। प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कोसळलेल्या पिंपळाचा वृक्ष हा 60 ते 70 वर्ष जुना होता, पण या वृक्षाबाबत मुंबई महापालिकेकडे कोणतीही अधिकृत सार्वजनिक तक्रार प्राप्त झालेली नव्हती, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। दरम्यान या प्रकरणात नेमण्यात आलेली चौकशी समिती ही वृक्ष कोसळण्यामागची कारणं, संबंधित विभागाची जबाबदारी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर अहवाल हा सादर करणार आहे। आणि चेंबूरची घटना ही ताजी असतानाच गेल्या 24 तासात मुंबईत अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना समोर आल्या आणि त्यावरूनच विरोधी पक्षांनी भाजप आणि महायुती सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला। मी गेली अनेक वर्ष या सगळ्या शहर कसं उभं राहतं, कसं उभं राहिलं पाहिजे याच्यावरती अनेकदा मी बोलत आलेलो आहे। या शहराच्या उभारणीकडे कोणाचंही लक्ष नाही। बिल्डरांना फक्त प्लॉट देत राहणं, विकत राहणं, त्यातनं पैशातून राजकारणातून या सगळ्या गोष्टी एवढंच फक्त महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। आता पावसाळ्यातल्या ज्या घटना आहेत झाड पडण्याच्या, काल रात्री अजून 2 झाडं पडली, आत्ता 10 वाजता एक झाड मुंबईत पडलेलं आहे। मूळ गोष्ट हीच आहे की रस्त्याची कामं जी झालेली आहेत आणि गेले 4 वर्ष आम्ही जे ओरडत आहोत सातत्याने की घोटाळेबाजांनी कामं केलेली आहेत, कॉन्ट्रॅक्टर बोगस आहेत किंवा मोठ्या नावाखालती भलत्याच लोकांनी कामं केलेली आहेत। जर झाडाच्या अवतीभोवती तुम्ही पूर्णपणे कॉन्क्रिटीकरण केलं, झाडाला मोकळा श्वास घ्यायला जागाच दिली नाही, त्याची मुळं ही देखील कॉन्क्रीटमध्ये आणली, तर दुर्दैवाने ह्या घटना ज्या काल परवाकडे घडलेल्या आहेत ह्या वाढत जातील। हे आम्ही सातत्याने बोलत आलेलो आहोत। इनफॅक्ट आम्ही जिथे जिथे रस्त्याचे व्हिजिट्स केलेले आहेत तिथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील बोलून दाखवलेलं आहे की ह्या घटना घडू शकतात। एका पहिल्या पावसात, हलक्या पावसात मुंबई पाण्याखाली येणं, मुंबईची वाहतूक ठप्प होणं आणि काल एका निर्दोष मुलाचं बसवर झाड पडल्यानंतर झालेला मृत्यू, हे त्याची सगळी जबाबदारी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारची आहे। खरं तर यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत। मग महानगरपालिकेचे अधिकारी असतील, तिथले पदाधिकारी असतील, राज्य सरकार असेल, यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे।